श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षती विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझेनी कृपा दृष्टी निर्विष होय। तरी ताप कोणाते पोळी कैसेनी शोकुजाळी जरी प्रसाद रसकल्लोळी पुरे येसी तू। योग सुखाचे सोहळे सेवका दाविसी स्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू। आधार शक्तीची या अंकी वाढविसी तू कौतुकी हृदय कोश पालकी हालविसी निजे। प्रत्यक ज्योतीची ओवाळणी करीसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी माई। 17 स्तन्य देसी अनाथाचा लरू गासी समाधी बोधे निजविसी बुझावनी। म्हणवनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पाऊली या कारणे सावली न संडी तुझे। औ सद्गुरूची ये दिठी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी तो सकळ विद्यांची ये सृष्टी धात्रा होय। म्हणोनी आंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञा दे पा माते निरूपणी। नवरसा भरवी सागर करवी उचित रत्नांचे आगर भावार्थाचे गिरीवर निपजवी माई। साहित्य सोनियाची आ खाणी उघडवी देशीची आ क्षोणी विवेक वेलीची लावणी होते सैंग। संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर। पाखांडाचे दरकुटे मोडी वाग्वाद वाटे कुतर्काची दुष्टे सावजे दवडी। श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची। मराठी एच या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचिवरी जगाहो देई। तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांगुरविसी सदैवे तरी आताचे हे आघवे निर्मीन मी। ये विनवणीये साठी अवलोकिले गुरुदृष्टी म्हणे गीतार्थेसी उठी न बोलवहू। हेथ जी जी महाप्रसादू म्हणून साविया जाला आनंदू आता निरूपी जाईल प्रबंधू अवधान दिजो। तरी सकळ विराजू तो सोमवंशू विजयध्वजू बोलता जाला आत्मजू पांडुनृपाचा। कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले तव नवल म्हणवनी भ्याले चित्त माझे। आणि ए कृष्णमूर्तीची सवे म्हणवनी सोये धरिली जीवे तव नको म्हणवनी देवे वारिले माते। तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तूच एक निभ्रांत भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे। या दोन्हीची जी वाटा तू ते ठाकावया वैकुंठा व्यक्त अव्यक्ताचा दारवंठा रिगिजे जे येथ पै जे वाणी शेया तुका तेची वेगळी वाला एका। म्हणून एक देशी व्यापका पाडू न देखे अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया। हे कीर माझ्या चित्ती प्रतिती आथी जी निरुती परी पुसणे योगपती याची लागी। जे देवा तुम्ही ना भेक अंगीकारिले व्यापक ते साच की कवतिक हे जाणावया। तरी तुझ लागी कर्म तुझ जयांचे परम भक्तीसी मनोधर्म विकून घातले। इत्यादी सर्वी परी जे भक्त तू ते हरी बांधोनिया जुव्हारी उपासिती। आणि प्रणवा पहिलीकडे वैखरीसी जे कानडे काहीसे याही सांगडे नवे जे वस्तू ते अक्षर जी अव्यक्त अनिर्देश देशरहित सोहम भावे उपासित योगी जे। तया आणि जी व्यक्त भक्ता यया एर एरा अनंता कवणे योग तत्वता जाणितला सांगे। या क्रीटीच्या बोला तो विश्वव्यापकू संतोखला म्हणे प्रश्नू पै भला केला तुवा। तरी अस्तुगिरीची या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी
रश्मी जैसे किरीटी संचरती गा, तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सोनी चित्त, राती दिन न म्हणत उपासिती जे. परी ठाकिली आई सागरू, जैसा मागील यावा अनिवारू, तिये गंगेची आयसा पडिभरू प्रेम भावा. वर्षा काळी सरिता, जैसी चढो लागे पांडुसुता, तैसी दुणे वरी भजता श्रद्धा दिसे. यया परीजे भक्त आपण प्रेमज देत, ते मी योगयुक्त परम मानी. आणि एरते पांडवा, जे आरूढ होनी सोहम भावा, झोंबती निरवयवा अक्षरासी. जेथ मनाची नखी न लगे, तेथ बुद्धीची दिठी न रिगे, इंद्रिया कीर जोगे होईल काही. परी ध्यानाही कोहाडे, म्हणून एके ठाई न सापडे, व्यक्तीसी माझी वडे कवणेही नोही. जया सर्वत्र सर्वपणे, सर्वाही काळी असणे, जे पाहूनी चिंतणे हिंपुटी झाले. जे होये ना नव्हे, जे नाही ना आहे, ऐसे म्हणून उपाये उपजती ना. जे चळे ना ढळे, सरे ना मैळे, ते आपुलेनी बळे अंगविले. वैराग्य महापावके, जाळूनी विषयांची कटके, अदपलिपी तवके इंद्रिये धरिली. मग संयमाची धाठी सुनी, मुरडली उपराटी, कोंडियली कपाटी हृदयाचिया. अपानाचिया कवाडा, लावून आसन मुद्रा स्वहाडा, मूळबंधाचा उडा पन्नासला. आशेचे लाग तोडिले, अधैर्याचे कडे झाडिले, निद्रेचे शोधिले काळवंखे पै. वज्राग्नीचा ज्वाळी, करून सप्तधातूंची होळी, व्याधीची सिसाळी पूजिली यंत्री. मग कुंडलिनी हेचा टेंभा, आधारी करुनी उभा, तिया चोजविलिया प्रभा निमथा वेरी. नवद्वारांची चौकी, बाणुनी संयतीची आडवंकी, उघडली खिडकी ककारांतरीची. प्राणशक्तीच्या मुंडे, प्रहारुनी संकल्प मेंढे, मनोमैषाचेनी मुंडे बळी दिधली. मग चंद्रसूर्या बुझावणी करुनी, अनाथाची सुडावणी, 17 पाणी जिंतले वेगा. मग मध्यमा मध्य विवरे, तेणे कोरिवे दादरे, ठाकिले चवरे ब्रह्मरंध्रीचे. वरी मकारांत सोपान, ते सांडूनिया गहन, काखे सुनी गगन भरले ब्रह्म. ऐसेनी जे समबुद्धी, गिळावया सोहम सिद्धी, अंगविती निरवधी योग दुर्गे. आपुलिया साठो वाटी, घेती शून्य उठाउठी, तेही माते किरीटी पावती गा. वाचुनी योगाचे निबळे, अधिक काही मिळे ऐसे नाही, आगळे कष्टची तया. जी सकळ भूतांची या हिती, निरालंबा व्यक्ती, पसरलिया मती भक्ती विण. तया महेंद्रादिपदे, करीती वाटवधे, रिद्धिसिद्धींची द्वंद्वे पाडवून ठाती. कामक्रोधांचे विलग, उठावती अनेक, आणि शून्येसी अंग झुंजवावी की. तहाना तहानची पियावी, भुकिलिया भूकची खावी, अहोरात्री वावी मावावा वारा. उन्निद्राचे बहुडणे, निरोधाचे वेल्हावणे, झाडेसी साजणे चालावे गा. शीत वेढावे, उष्ण पांगुरावे, वृष्टीची सावे घरातून. किंबहुना पांडवा, हा अग्निप्रवेशू नित्य नवा, म्हातारे विण करावा तो हा योगू. एत स्वामीचे काज, ना बापिके व्याज, परी यमेसी झुंज नित्य नवे. ऐसे मृत्यूनी तिख, का घोटे जळते विख. डोंगर गिळता मुख न फाटे काही, म्हणून योगाची या वाटा, जे निघाले गा सुभटा, तया दुःखांचा वाटा भागासी आला. पाहे पा लोहाचे चणे, बोचरा पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. म्हणून समुद्र वाहीत तरणे आती केई, गगना माझी पायी खोली जत असे. वळगली या रणाची थाटी, अंगी न भरता काठी, सूर्याची पावटी होवे काही गा. या लागी पांगुळा हेवा, नवे वायुसी पांडवा, तेवी देहवंता जीवा अव्यक्ती गती. ऐसाई जरी दिवसा बांधोनिया, आकाशा झोंबती, तरी क्लेशा पात्र होती. म्हणून एरते पार्था, नेणतीची हे व्यथा, जे का भक्तिपंथा ओटंगले. कर्मेंद्रिये सुखे करीती कर्मे अशेषे, जे का वर्णविशेषे भागासी आली. विधीते पाळित, निषेधाते गाळित, मज देऊनी जाळीत कर्मफळे.
ऐसी याही परी पाही अर्जुना, माझ्या ठाई संन्यसुनी नाही करीती कर्मे. आणि जे जे सर्व कायिक वांग मानसिक भाव, तया मी वाचून धाव अनवती नाही. ऐसे जे मतपर उपासिती निरंतर, ध्यानमिशे खर माझेची झाले. जयांची या आवडी केली मजसी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळे. ऐसे अनन्य योगे विकले जीवे अंगे, तयांचे काही एक सांगे जे मी न करी. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आये उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. देवी मी तया जैसे असती तैसे या, कळी काळ नोकून या घेतला पटा. माझिया आणि भक्ता समसाराची चिंता, काही समर्थाची कांता भुके ते शुची. तैसे ते माझे कलत्र ऐसे जाणीजे, काही सेनी न लजे तयांचे नी. तया जन्म मृत्यूची या लाटी झडंबलिये सृष्टी देखोनिया. पोटी ऐसे झाले तरी या सिंधुचेनी माझे, कवणासी धाकून उपजे येत झणे माझे भीतीलन. म्हणून गा पांडवा मूर्तींचा मेळावा करून या गावा धावतू आलो. नामाच्या सहस्त्रवेरी नावा या अवधारी, सज्जूनी संसारी तारू झालो. सळे जे देखिले ते ध्यान कासे लाविले, परिग्रही घातले तर्यावरी. प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी, मग आणिले तटी सायुज्याचिया. परी भक्ताचेनी नावे चतुष्पदादी आगवे, वैकुंठीची राणीवे योग्य केले. म्हणून घा भक्ता नाही की ही चिंता, तया ते समुद्धरता मी सदा. आणि जे देवाची भक्ती दिदलिया मज मती, तेव्हाची मज सूती तयांची आयती. ए या कारणे तुवा हा मंत्र धनंजया कीजे, जे यया मार्गा भजिजे. तरी मन हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करून निघाली, आणिक बुद्धी ये दोन्ही सरीसी मज माझी प्रेमेसी रिगाली. तरी पावसी मातेची तुगा, जरी मने बुद्धी ही घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मग काही तू पण उरे. म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे, का रविबिंबा सवे प्रकाश उजाळे. उचलले या प्राणा सरिसी इंद्रिये निगती जैसी, तैसा मनोबुद्धी पासी अहंकारू ये. म्हणून माझी या स्वरूपी मन बुद्धी हे निक्षेपी, एतुलेनी सर्वव्यापी मीची होसी. या बोला काही अनारिसे नाही, आपुली आण पाही वाहतो असे. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या अति अचुंबित न शकसी देओ, तरी गायसे करी या आठा पहारा माझारी, मोटके निमिषभरी दे तुझा यो. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. जैसा शरद काळू निगे रिगे आणि सरिता ओटो लागे, तैसे चित्त काढैल वेगे प्रपंचवनी. मग पुनवे होनी जैसे शशिबिंब दिसे दिसे हारपत, अवसे नाहीची होय. तैसे भोगातून निगता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल. अगा अभ्यास योगू म्हणिजे तो हा एकू जाणीजे, येणे काही एक न निफजे ऐसे नाही. यया चैनी बळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. का अभ्यासाही लागी नाही कसू तुझी या अंगी, तरी आहासी जिया भंगी तियाची अस. इंद्रिये न कोंडी भोग न तोडी, अभिमानू न संडी स्वजातीचा. कुलधर्मो चाळी विधिनिषेधू पाळी, मग सुखे तुझ सरळी दिदली असे. परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होये, तो मी करीतू आहे ऐसे न म्हण. करणे का न करणे आघावे तोच जाणे, विश्व चळीजत असे जेणे परमात्मेने. उणे या पुरे याचे काही उरो नेदी आपुलिया ठाई,
सजातची करून घेई जीवित हे. माळिये जीवते नेले तेवते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे झाले नाठवे. ते रवी तरी सुभटा हे उजू का वाठा, या व्यर्थ खटपटा करीत आहे. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझी नेगोमती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. आणि जे जे कर्म निफजे ते थोडे बहु न म्हणिजे, निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. ऐसिया मद्भावना तनुत्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना माझी आईसी. ना तरी हेही तुझ नेदवे कर्म सहज, तरी तू गा बुझ पांडुकुमरा. बुद्धीची ये पाठी पोटी, कर्मा आदी सेवटी माते बांधणे. किरीटी दुवाड जरी, तरी हेही असो सांडी माझा अतिसो, परी संयतीसी वसो बुद्धी तुझी. आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे, तयांची तिये फळे तेज तू जाय. अगा वृक्ष का वल्ली लोटती फळे पिकली, तैसी सांडी निफजली कर्मे सिद्धे. परी माते मनी धरावे, का मज उद्देशे करावे, हे काही नको आघवे जाऊ दे शून्नी. खडकी जैसे वरिशले, का अग्नी माझी पेरिले, कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. अगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निरभिलाषी, तैसा कर्मी अशेषी निष्कामो होय. वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी, क्रिया जिरोदे तैसी शून्या माझी. अर्जुना हा फलत्यागू, आवडे कीर असलगू, परी योगा माझी योगू धुरेचा हा. येणे फलत्यागे सांडे, ते ते कर्म न विरुडे, एकची वेळे वेळू झाडे वांझे जैसे. तैसे येणे शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना हेर झारे चिरा पडे. पै अभ्यासाची पाऊटी करून ठाकीजे किरीटी, ज्ञाने येई जे भेटी ध्यानाची. मग ध्यानेसी खेव देती, आगवेची भाव ते धवा. कर्मजात सर्व दूरी ठाके, कर्म जेथ दुरावे तेथ फलत्यागू संभवे. त्यागास्तव अंगवे शांती सकळा. म्हणून यावया शांती हाची क्रमोगा सुभद्रापती. अभ्यासूची प्रस्तुती कारण येथ. मग अभ्यासाहूनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष. मग कर्मफल त्यागू तो ध्यानापासून चांगू, त्यागास्तव योगू भोगू शांती सुखाचा. ऐसिया यया वाटा ईची पेणा सुभटा, शांतीचा माझीवटा ठाकीला झेडी. जो सर्व भूतांची ठाई, द्वेषाते नेणे काही, आपपरू नाही चैतन्या जैसा. उत्तमाते धरिजे अधमाते अभेरिजे, हे काहीची नेणीजे वसुधा जीवी. रायाचे देह चालू रंका परवते गाळू, हे नेणेची कृपाळू प्राणू पैंगा. गायीची तृषा हरू व्याघ्रा ओनी मारू, ऐसे नेणे की करू तोय जैसे. ऐसी सर्व भूत मात्री एकपणाची मैत्री, कृपेची धात्री आपण जो. आणि मी हे भाष नेणे माझेची काहीची न म्हणे, सुख दुःख जाणणे नाही जया. देवीची क्षमे लागी पृथ्वीचा पवाडू अंगी, संतोषा उत्संगी दिधले घर. वार्षिये विण सागरू जळे जैसा निर्भरू, तैसा निरूपचारू संतोष याजो. वाहुनी आपुली आण धरी जो अंतःकरण, निश्चया साचपण जयाचेनी. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी एका आसनी, जयाची या हृदय भुवनी विराजते. ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी, अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. आतु बाहिरी योगू निर्वाळलेया चांगू, माझा अनुरागू सप्रेम जया. अर्जुना तोच भक्तू तोच योगी मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. हे ना तो आवडे जीवाचेनी पाडे, हेही येत थोकळे रूप करणे. पर्यंत याची कहाणी हे भुलीची भारणी, ये तव न बोलणी परी बोलवी श्रद्धा. म्हणून गा आम्हा वेगी आली उपमा, एरवी काई प्रेमा उपमा असे. आता असो हे किरीटी प्रियाची या गोठी,
दुणा थाव उठी आवडी गा. तयाही वरी विपाये प्रेम संवादिये होये, तरी तिये गोडिये काय आहे काटाळे गा. म्हणून गा पार्था तूची प्रियू आणि श्रोता, वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली. तरी आता बोलो भले या सुखा मीनलो, ऐसे म्हणून डोलो लागले देऊ. मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण, जया मी अंतःकरण बैसो घाली. तरी सिंधू चेनी माझे जळचरा भय नुपजे, आणि जळचरी नुबगिजे समुद्रू जैसा. तेवी उन्मत्ते जगे तयासी खंती न लगे, आणि जयाचेनी अंगे न शिणे लोकू. किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा, तैसा नुबगे जीवा जीवपणे जो. हे जगचे देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले दुजे निविड. ऐसा जो द्वंद्व मुक्तू मयोद्वेग रहितू, याही वरी भक्तू माझ्या ठाई. तरी तयाचा गा मज मोह, काय सांगो तो पढियो. हे असो जीवे जीवो माझे नितो. जो निजानंदे झाला परिणाम आयुष्या आला, पूर्णते झाला वल्लभूत. जयाचिया ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखाची चढावा जयाचे असणे. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर सधर, परी वेचावे लागे शरीर तिये गावी. हिमवंती दोष जाये परी तेथ जीविताची हानी होये, तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे. गंगा शुची होये पाप ताप जाये, परी तेथ आहे बुडणे एक. खोलिये पारू निळीजे तरी संती न बुडीजे, रोकडाची लाहीजे मोक्षू फुका. संतांचेनी अंग लगे पापाते जिणणे गंगे, तयांचे मी सांगे शुचित्व कैसे. म्हणून असो जो ऐसा शुचित्वे तीर्था कुहासा, जेणे लंगविले दिशा मनोमळ. आतु बाहेरी चोखाळू सूर्यू जैसा निर्मळू, आणि तत्वार्थीचा पायाळू देखणा जो. व्यापका आणि उदास जैसे हे आकाश, तैसे जयाचे मानस सर्वगत. जो संसार व्यथा पिटला नैराशे विनटला, फासाऊनी सुटला विहंगू जायचा. तैसा संततू स्वसुखे कवणीच टवंच न देखे, नेणीचे गतायुषे लज्जा जैसी. आणि कर्मारंभा लागी दया अहंकृती नाही अंगी, जैसे निरिंदन आगी विझोनी जायो. तैसा उपशमोची भागा दयासी आला पैंगा, जो मोक्षाची अंगा लीला असे. अर्जुना हा ठाओ वेरी, जो सोहम भाव भरो सरोभरी, द्वैताची या पैलतीरी निगो सरला. की भक्ती सुखा लागी आपणची जाला दो भागी, वाटून या अंगी सेवकई बाणे. एरा नाव मी ठेवी मग भजती ओज बरवी, न भजतया दावी योगी आजो. तयाचे आम्हा व्यसन आमुचे तो निधान, किंबहुना समाधान तो मिळे तै. तयाची या रूपा येणे तयाचेनी येथ असणे, तया लोण कीजे प्राणे ऐसा पडी. जो आत्मलाभा सारिखे गोमटे काहींच न देखे, आणि भोग विशेषे हरिशई देना. आपणची विश्व झाला तरी भेदभाव गेला, म्हणून द्वेष दूरी ठेला जया पुरुषा. पै आपुले जे साचे ते कल्पांती न वचे, हे जाणूनी गताचे न शोची जो. जया परवते नाही ते जाला आपुलिया ठाई, या लागी काही आकांक्षिना. ओखटे का गोमटे या काहीसे याही न भेटे, राती दिवो न घटे सूर्य जैसा. ऐसा बोधूची केवळू होऊन या निश्चळू, याही वरी भजन शिळू माझ्या ठाई. तरी तया ऐसे दुसरे आम्हा पर्यंते सोयरे नाहीच गा, साचो कारे तुझी आण. पार्था जयाची या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोन्ही सरिसा पाडू. घरीची या उजियेडू करावा, पारखे या अंधारू पाडावा, हे न म्हणेच पांडवा दीप जैसा. जो खांडावया घाओ घाली का लावणी जेणे केली, दोघा एकची सावली वृक्षदे जैसा. ना तरी इक्षुदंडू पाळितया गोडू, गाळितया कडू नोहेची जेवी. हरिमित्रासी तैसा अर्जुना, जया भाव ऐसा मानापमानी सरिसा होत जाई. साही ऋतू समान जैसे काहे गगन, तैसे एकची मान शीतोष्णी जया. दक्षिण उत्तर मारुता मीरू जैसा पांडुसुता,
तैसा सुखदुःखा प्राप्ता मध्यस्तु जो माधुर्ये चंद्रिका सरिसीची राया रंका तैसा जो सकळिका भूता समूह आघवया एक सेव्य जैसे उदक तैसे जयाते लोक आकांक्षित जो सबाये संगू सांडूनिया लागू एकाकी असंगू अंगी सुनी जो निंदेते नेघे स्तुती न श्लाघे आकाशा न लगे लेपू जैसा तैसा निंदे आणि स्तुती मानू करूनी एकीपाती विचारे प्राणवृत्ती वनी जनी वनी साच लटके दोन्ही न बोलेल मौनी भोगिता उन्मनी आरायना जो यथा लाभे तोखे अलाभे न पारुखे पाऊसे विण न सुखे समुद्र जैसा आणि वायुसी एके ठाई बिडार जैसे नाही तैसा न दरीची केई आश्रयोजू हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी उत्तमासी मस्तक खालविजे हे काय कौतिक हा मानू करीती लोक पाय वणिया तरी श्रद्धा वस्तूसी आदरू करिता जाणीजे प्रकारू जरी होये श्री गुरु सदाशिव तरी हे असो आता महेशाते वानिता आत्मस्तुती करिता संचारू असे या लागी हे नोहे म्हणितले रमा नाही अर्जुना मी वाहे श्री तयाते जो पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुला हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो कैवल्याचा अधिकारी सोडी बांधी मोक्षाची करी की जळाची या परी तळवट घे म्हणून तो नमस्कारू तया ते मुकुट करू तयाचे टाक धरू कंठे आम्ही तयाची या गुणांची लेणी लेवऊ आपुलिये वाणी तयाची कीर्ती श्रवणी ऐको आम्ही तो पहावा हे डोळे म्हणून अचक्षुषी मज डोळे हातीचे नि लीला कमळे पूजू तयात दोवरी दोनी भुजा आलो घेऊनी आलिंगावया लागुनी तयाचे अंग तया संगाचेनी सुखाडे आम्हा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरूपम तया आम्हा मैत्र येत काहीसे पा चित्र परी तयाचेही चरित्र ऐकती जे तेही प्राणा परवते आवडती हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती जे साध्यंत सांगितले तुझ प्रस्तुत भक्ती योग संगमत योग रूप मी प्रीती करी का मनी शिरसा धरी एवढी थोरी जया स्थिती ते हे गोठी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतिती गम्य ऐकोनी जे परी निरूपिली जैसी त्या स्थिती रमत मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी झाली माते परम करुणी ये अर्थी प्रेम धरुनी हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै तरी श्रद्धेचेनी आदरे जयांचे ठाई विस्तरे जीवी जया थारे अनुष्ठिती पार्थागा जगी ते भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा आम्ही करू तयांचे ध्यान ते आमुचे देवतार्चन ते वाचून यान गोमटे न म्हणू तयांचे आम्हा व्यसन आमुचे ते निधान किंबहुना समाधान ते मिळती तई प्रेमळांची या वार्ता जे अनुमोदिती पांडुसुता ते मानू परमदेवता पुली आम्ही ऐसे निज जनानंदे तेणे जगदादि कंदे बोलिले मुकुंदे संजयो म्हणे राया जो निज निर्मळू निष्कळू लोककृपाळू शरणागता स्नेहाळू शरण्य जो सुर सहायशीळ लोक लालन लीळ प्रणत प्रतिपाळ खिळू जयाचा जो धर्म कीर्ती धवळू अगाध दातृत्वे सरळू अतिबळू प्रबळू बळीबंधनू जो भक्तवत्सल प्रेमळ प्रांजळ सत्य सेतू सकळ कळानिधी जो कृष्णजी वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे इरू दैवाचा ऐकतो असे आता ययावरी निरूपिती परी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते तेची रसाळ कथा मराठिया प्रतिती पंथा आणि जैल आस्था अवधारी जो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळखावेती हे मी पढविलाजी स्वामी निवृत्तीनाथे 12वा अध्याय संपूर्ण.